नमस्कार, कसे आहात? आज आहे शनिवार आणि बाहेर एवढं ऊन आहे आणि झाडांना बघा किती छान अशी फुलं आलेली आहेत. आता उन्हाळ्यात ना खूप फुलं येतात झाडांना. सकाळचं जेवण वगैरे आमचं झालं आहे आणि जेवण झाल्यानंतर आम्ही चाललो होतो ऐक्याला. बऱ्याच महिन्यानंतर चाललो होतो, तर म्हटलं काही असं विशेष घ्यायचं नव्हतं, पण मला काही प्लांट्स घ्यायचे होते जे दिवाळीच्या वेळेस नव्हते, तिथे संपले होते. तर बघू ते भेटेल का, आणि दुसरं काही 1-2 छोट्या-मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. तर म्हटलं बघूया. असं पण सुट्टीच आहे, कुठे गेलो नव्हतो. मागच्या पण आठवड्यामध्ये 3 दिवस सुट्ट्या होत्या, तर थोडं बोर झालो होतो आणि उन्हाळ्याचा दिवससुद्धा जात नाही आहे. त्यासाठी म्हटलं चला आपण ऐक्याला जाऊया. तर बघूया काय काय आहे नवीन वस्तू तिथे. मला ऐक्याचे प्रोडक्ट्स खूप आवडतात, खूप चांगले असतात, चांगल्या क्वालिटीमध्ये सुद्धा असतात. तर तिथे आम्ही आता गाडी पार्क केली आणि त्यानंतर चिकूला खेळायला सोडलं, कारण त्याला काही इंटरेस्ट नसतो वस्तू बघण्यामध्ये, तर तो छान खेळतो. तोपर्यंत आम्ही काही वस्तू आहेत त्या बघितल्या. तर जसं की हे कप होतं खूप छान, पण ह्याचं जे हँडल होतं ना ते मला आवडलं नाही. बाकी छान होतं, पण हे ट्रान्सपरंट. असेच मी बरेच कप बघितले. मी खूप काही वस्तू बघितल्या नाही, मला जे घ्यायचं होतं त्याच गोष्टी मी बघितल्या. आणि हे फ्लावर वास पण होतं. हे आपण जग म्हणून सुद्धा वापरू शकतो किचनमध्ये. तर 299 प्राईज होती याची. क्वालिटी पण छान आहे. तुम्ही बघितलं असणार किचनमधल्या ज्या सगळ्या भरण्या आहेत ना, त्या सगळ्या मी ऐक्यामधूनच घेतल्या आहेत. आमचं किचनचं फर्निचर झाल्यानंतर मी हळूहळू जे आहे ते इथूनच सामान घेऊन गेली होती. आणि हे किती सुंदर जग आहे, ग्लास आहे हा असा हँडलवाला. आणि हा एक जग मला आवडला. मला जग घ्यायचा होता म्हणून मी तेच जास्त बघत होते आणि मी घेतलासुद्धा. पण हा प्लास्टिकचा आहे. मी प्लास्टिकच्या गोष्टी जास्त वापरत नाही, ग्लासच्याच वापरते आणि एकदम काळजीपूर्वक वापरते. त्यामुळे माझ्या हातातून तुटायची फुटायची भीती नाही आहे. आणि हे प्रत्येक जे काचेच्या वस्तू आहेत ना, त्यांची काच खूप जाड आहे आणि चांगल्या क्वालिटीची आहे. हे दिसताना असं दिसतंय, पण हे प्लास्टिक होतं. आणि हे एक मला खूप आवडलं. मला हे घ्यायचंसुद्धा होतं, पण ह्याला ना वरती लीड नाही आहे, त्यामुळे मी नाही घेतलं. कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे भरून ठेवणार, आणि तसंच का ते आपण त्याला फ्लावर वास म्हणून सुद्धा वापरू शकतो. तर हे बऱ्याच गोष्टी मी इथे बघितल्या आणि मी घेतल्यासुद्धा. मी काय घेतलं तेही तुम्हाला मी दाखवेल घरी गेल्यावरती, आणि याच व्हिडिओमध्ये दाखवेल. तर हा एक जग मी बघितला, कारण ना मला ना सारखं नळाचं पाणी घ्यावं लागायचं आणि भाज्यांमध्ये किंवा कणिक मळताना ना घ्यावं लागायचं. त्यासाठी म्हणून मी म्हटलं एक मला छान काचेचा जग घ्यायचा आहे. मी खूप जास्त ऑनलाईन शॉपिंग करत नाही. मला असं मनासारखं प्रोडक्ट्स जर नाही मिळालं तरच मी ऑनलाईन मागवते, नाहीतर मी ऑफलाईनच घेते, बघून घेते मला आवडलं तर. कारण ऑनलाईनमध्ये कधी कधी दिसतं आपल्याला छान, पण जेव्हा घरी प्रोडक्ट येतं ना तेव्हा ते वेगळंच दिसतं. तर असेच आम्हाला कपसुद्धा घ्यायचं काही विचार नव्हता, पण आवडले म्हणून आम्ही घेतलेसुद्धा. तर इथे बरेच आम्ही कप बघितले, खूप छान छान कप होते. मलासुद्धा कपचं कलेक्शन करायला खूप आवडतं, पण ठेवायचं कुठं त्यासाठी मी जास्त घेत नाही. पण आहेत माझ्याकडे थोडेफार कलेक्शन केलेले. प्रॉपर एक क्रॉकरी युनिट असलं ना तर त्यात छान वाटतं ठेवण्यासाठी. त्यानंतर असंच भरपूर फिरलो. चिकूला पिलो घ्यायचं होतं, तर ते पण बघितलं, त्याला नाही आवडलं आणि ते घेतलं पण नाही. तर त्याच्या साईजचं नव्हतं, इथे मोठ्या साईजमध्येच होते. पण त्याला मी एक ऑनलाईन मागवणार आहे. मी ह्याच्यावर चुंबकवर बघितलं होतं. चुंबकवर खूप छान छान आणि क्यूट वस्तू मिळतात. सगळं झाल्यानंतर आम्ही शेवटी मात्र इथे एक आईस्क्रीम नेहमी खातो. तर कधी कधी चिकूला काही खायचं असेल, पिझ्झा वगैरे किंवा काही कपकेक वगैरे, तर आम्ही जस्ट जेवूनच आलो होतो, त्यामुळे फक्त आम्ही एक आईस्क्रीम घेतली आणि आता आम्ही घरी आलो आहे. घरी आल्यावर मी संध्याकाळी तुम्हाला दाखवते काही वस्तू ज्या मी घेतल्यात. या 2 डिस्पेन्सर बॉटल ग्लासच्या आहेत आणि माझ्याकडे किचनमध्ये सुद्धा सेम आहे, ते मी वापरले. त्यानंतरच मी हे दोन्ही बाथरूममध्ये घेतलं आहे. एक मास्टर बेडरूमच्या बाथरूममध्ये आणि एक कॉमन. गोल्डन आहे त्यामुळे खूप छान दिसतं. आणि माझ्याकडे जे होतं ना आधीचं ते सुद्धा ग्लासमध्येच होतं, पण त्याच्यातून लिक्विडच व्यवस्थित पडत नव्हतं बाहेर. त्यामुळे मी म्हटलं आपण हे घेऊया. हे खूप छान क्वालिटीचं आहे. किचनमध्ये मी वापरल्यामुळे मी तेच परत घेतलं आहे. आणि त्याचंसुद्धा काच खूप जाड आहे. आणि दुसरं जे आहे ते हा जग, ह्यालासुद्धा छान अशी लीड आहे, म्हणूनच मी हा घेतला. आणि ह्याची पण काच खूप चांगल्या क्वालिटीची आहे. आणि ह्याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते मला खूप आवडलं, ब्लॅक. आणि ह्याला असे ना बारीक असे होल्स आहेत पाणी सांडण्यासाठी आतून. तर हे प्लॅस्टिकचं आहे आणि पूर्ण जे जग आहे ते काचेचं आहे.
तर हे एक मी घेतले, खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आहे आणि ह्याचा जो शेप आहे ना तो पण खूप चांगला आहे. तर हा एक मी घेतला आहे. आणि तर या मगसाठीच मी गेले होते. आणि दुसरं म्हणजे एक प्लांटर आहे, तेही मी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठीच मी गेले होते आणि मला जे पाहिजे होतं त्या गोष्टी मिळाल्यात. आणि हे मला खूप आवडलं आहे. हे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळून जातात. ॲमेझॉनवरती आयकेचे प्रोडक्ट्स मिळतात. आणि दुसरे हे 2 कप घेतलेले आहेत व्हाईट कलरमध्ये. सेमच आहे दोघांसाठी आमच्या. आणि खूप छान आहे हे. ह्याची पण काच खूप जाड आहे आणि खूप मोठी साईजसुद्धा नाही आहे, पण खूप सुंदर दिसतात ते. एकदम सिंपल आणि सोबर आहे. तर हे 2 कप ट्रान्सपरंट काचेचे कप असतात ना, ते सुद्धा खूप सुंदर दिसतात. पण मी हे 2 घेतले, मला असे हवे होते. पण मला असं वाटत होतं ह्याच्यावरती एक छोटंसं काहीतरी हार्ट शेपमध्ये जर डिझाईन असते ना तर अजून छान दिसलं असतं. आणि दुसरं आहे हे प्लांटर. हे प्लांटर मी आत्ता उघडून नाही दाखवते, मी तुमच्यासोबतच नंतर ओपन करेल. आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. तर ही ते मोठं असं प्लांटर आहे, जे मी दिवाळीच्या वेळेस गेली होती घ्यायला, पण तेव्हा मला मिळालं नाही. हे असं आहे, मी तुम्हाला आता सध्या दाखवते. तर बस ही माझी अशी थोडीफार शॉपिंग होती. नेहमी इडली, डोसा, अप्पे असं काही ना काही बनवत असतो. तर म्हटलं आज शनिवार आहे, वीकेंड आहे, तर म्हटलं पाणीपुरी बनवावं. बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे लास्ट टाईम मी 31st बनवलेलं, तेव्हा मी रेसिपीसुद्धा दाखवली. तर आज मी काय रेसिपी वगैरे नाही दाखवते, पण मी आज पाणीपुरी बनवली होती खूप महिन्यानंतर. आणि मला पाणीपुरी खूप आवडते. मी रोजसुद्धा खाऊ शकते एवढी मला पाणीपुरी आवडते, पण घरी बनवलेलं. तर तेच म्हटलं आज पाणीपुरी बनवते. तर जे काही पाहिजे होतं थोडंफार सामान, ते सगळं आणलं होतं संदीपने, म्हणजे पुरी आणि शेव. कारण पुरी मी घरी नाही बनवत, डायरेक्ट पॅकेट आहे ते आणते. आणि लास्ट टाईम मला एका ताईने सांगितलं होतं की पुऱ्या आहेत त्या घरी आणायच्या आणि त्या तळायच्या, त्या चांगल्या असतात. तर ते मी विसरली आणि नंतर मला आठवलं. तर बघू ह्याच्या नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल तेव्हा मी आणेल. आणि इथे पुदिना आहे, कोथिंबीर आहे, ते मी घेते थोडं थोडं. हे सगळं घरामध्ये होतं, त्यामुळेच मी पुदिना मी त्या दिवशीच जेव्हा मी भाज्या वगैरे आणल्या होत्या तेव्हाच मी आणून साफ करून ठेवला होता. कारण माझं प्लॅन होता की सॅटर्डेला आपण पाणीपुरी बनवावं. तिथे मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरची आणि एक आल्याचा एक तुकडा जो आहे तो मी मिक्सरला असा वाटून घेतला आहे. आणि आता मी असं चाळून घेते. चाळून घेतल्यानंतर जे मसाले आपण टाकलेत पाणीपुरीचं वगैरे ना, तर ते व्यवस्थित एकजीव होतं. त्यामुळे मी असं चाळून घेते. आणि हे तिखट पाणी जे आहे ते झालेलं आहे आणि ते मी आता साईडला ठेवते. आणि त्यानंतर मी गोड पाणी करून घेतलं. त्यामध्ये सुद्धा मी चिंच, गूळ आणि थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ टाकून आहे ना बॉईल करून घेतलेलं आहे. आणि आता मी जो रगडा आहे तो करून घेते. बटाटेसुद्धा मी कुकरमध्ये एकत्रच बॉईल करायला ठेवते, पटकन होतं. थोडीशी मी हळद टाकली आहे. आणि आज मला पॅटीससुद्धा करायचे आहेत, त्यासाठी मी थोडे जास्त बटाटे आहेत ते बॉईल करायला ठेवलेत. इथं कढईमध्ये थोडंसं मी जिरे, कांदा वगैरे, आलं लसणाची पेस्ट, मिरच्या, ते सगळं टाकून मी रगडा करून घेते. आणि हे बघा एका साईडला मी छोट्या पातेल्यामध्ये जे आहे ते गोड पाणी करून घेते. गोड जास्त आवडत नाही आम्हाला, तिखट पाणीपुरी खूप आवडते, त्यामुळे गोड पाणी मी कमी बनवते. आणि इथे मी पॅटीससुद्धा करून घेतलं आहे. डिटेलमध्ये तुम्हीसुद्धा बोर होत असणार म्हणून मी जास्त काही शेअर नाही केलं. आणि इथे मी पॅटीसमध्ये ना थोडंसं आहे ना हे टाकलं आहे, कॉर्नफ्लॉवर, बटाटा आणि थोडेफार मसाले, चाट मसाला, कोथिंबीर भरपूर, हे सगळं टाकून ना असे मी पॅटीस करून घेतलेत. रगड्यासोबत खूप छान लागतं हे. आणि हे मी आता व्यवस्थित जे आहे ते शालो फ्राय करून घेते. थोडंसं तेल टाकलं आहे. आणि हे बाप्पांना पण नैवेद्य शेवपुरीचा, तर ते होईपर्यंत म्हटलं नैवेद्य पटकन दाखवून देते. आणि हे बनवल्यानंतर सगळं जे आहे ते मी बाहेर घेऊन गेले हॉलमध्ये. हे बघा, हे मी नेहमी आहे ना असंच घेऊन जाते, असं नाही की व्हिडिओसाठी. इथे आहे पुरी, त्यानंतर पॅटी, शेव, कांदा, मीठ, तिखट पाणी, गोड पाणी, रगडा. आणि हे सगळं जे आहे किती सुंदर दिसतंय. मला पाणीपुरी खूप आवडते आणि मला माहिती तुम्हाला सगळ्यांनासुद्धा आवडत असेल. तर ही पुरी तुमच्यासाठी, सुकापुरी.
आणि हे सुंदर असे बुके होते जे दुसऱ्यांना द्यायचे होते उद्या. किती सुंदर आहे, खास करून हा ब्ल्यूवाला जो आहे तो मला खूप आवडला. आणि त्यानंतर आम्हाला मूवीसुद्धा बघायची होती, कारण उद्या आहे संडे, सुट्टीच आहे. तर म्हटलं मूवी बघूया. आम्ही मूवी लावला, मूवी बघितला. तर असा होता आमचा शनिवारचा पूर्ण दिवस. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला नक्की सांगा, आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आम्ही बघतोय मूवी, आणि इथे आम्ही बघतोय आता मस्त झोपून मूवी. ऑफिसर ऑन ड्युटी हा मूवी बघतोय आम्ही. सगळं लाईट बंद कर चिकू आता. तर बाय तुम्हाला सगळ्यांना.